नमस्कार, मी संजीव साठे पाटील. आवाज कुणाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. सध्या आपण आहोत गुजरातमधील सापुतारा या पर्यटन स्थळाच्या या रम्य ठिकाणी आपण सध्या आहोत. या ठिकाणाहून आपण माझ्या पाठीमागे आणि समोर आपण बघू शकतो की सापुताऱ्याचं मनमोहक रूप आपल्याला या ठिकाणाहून बघायला मिळते. आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओमध्ये आम्ही या सापुतारा पर्यटन स्थळाविषयी थोडक्यात माहिती आपणास देणार आहोत. आमचा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. सापुतारा हे स्थळ भारताच्या गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. सापुतारा हे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक या शहरापासून सुमारे 90 किलोमीटर अंतरावर नाशिक डांग सुरत या रस्त्यावर आहे. सापुतारा हे ठिकाण गुजरात राज्याच्या वासंदा राष्ट्रीय उद्यानाजवळ आहे. मुंबई अथवा अहमदाबाद येथून रेल्वेने बिलीमोरा या रेल्वे स्थानकापर्यंत जाऊन तेथून बसने अथवा टॅक्सीने सापुतारा या ठिकाणी येता येते. गुजरात आणि महाराष्ट्र राज्याची सीमा येथून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटीपासून सापुतारा हे सुमारे 1000 मीटर उंचीवर आहे. सापुतारा हे स्थान सातपुडा पर्वतराजीवर एका पठारासारख्या ठिकाणी वसलेले आहे. सापुतारा म्हणजे सर्पाचे निवासस्थान आणि सर्पगणा नदीच्या काठावर असलेल्या नागाच्या प्रतिमेची आदिवासी होळीच्या दिवशी पूजा करतात. सापुतारा हे ठिकाण गुजरातमधील प्रसिद्ध असे थंड हवेचे ठिकाण असून या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. गुजरातमध्ये असलेला डांग जिल्हा दक्षिण गुजरातमधील एक जिल्हा आहे. याचे मुख्य ठिकाण अहवा येथे आहे. भाषावार प्रांत रचनेच्या काळात हा जिल्हा महाराष्ट्रात यावा यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीने आटोकाट प्रयत्न केले, पण ते सगळे विफल झाले. हा जिल्हा महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्याला लागून असल्याने इथली डांग नावाची बोलीभाषा मराठीच्या अगदी जवळची आहे. मैडम